मित्रहो, 11वीच्या पुस्तकामधील रायटिंग स्किलच्या सेक्शनमध्ये आर्ट ऑफ कॉम्पेअरिंग नावाचं एक चॅप्टर आहे. या चॅप्टरवर तुम्हाला 12वी बोर्डच्या परीक्षेमध्ये क्वेश्चन 4C मध्ये प्रश्न विचारतात कॉम्पेअरिंग म्हणून. या ठिकाणी आपल्याला कॉम्पेअर स्क्रिप्ट म्हणजेच सूत्रसंचालकाची कार्यक्रम पत्रिका लिहायची असते. आता सूत्रसंचालकाची कार्यक्रम पत्रिका म्हणजे काय, तर सूत्रसंचालक कार्यक्रम पुढे नेण्यासाठी, कार्यक्रमामधील कड्या जोडण्यासाठी जे जे बोलतो, जे जे करतो ते सगळं अगदी शब्द न शब्द त्याने कागदावर लिहून ठेवलेलं असतं. हेच तुम्हाला परीक्षेमध्ये उत्तर म्हणून लिहायचं आहे. जसे टी व्हीवरील वेगवेगळ्या कार्यक्रमामधील अँकर कार्यक्रम पुढे नेण्यासाठी जे जे करतात ते सूत्रसंचालकाची भूमिकाच करत असतात. जसे बिग बॉसमध्ये सलमान खान असेल, किंवा इंडियन आयडलमध्ये आदित्य असेल, किंवा डान्सच्या कार्यक्रमामध्ये राघव असेल. या लोकांची जी भूमिका आहे तीच भूमिका तुम्हाला करायची आहे. हे कसं करावं, परीक्षेमध्ये यावर कसा प्रश्न येईल आणि त्याचं उत्तर कसं लिहावं, हेच आपण या पाठामध्ये शिकणार आहोत. चला तर मग लगेच पाठाला सुरुवात करूयात. मित्रहो नमस्कार, मी डॉक्टर नारायण मिडवे. मित्रहो, कॉम्पेअरिंग स्क्रिप्ट म्हणजेच स्क्रिप्ट ऑफ अ कॉम्पेअर किंवा कॉम्पेअर स्क्रिप्ट, याला आपण म्हणतो सूत्रसंचालकाची कार्यक्रम पत्रिका. आता कार्यक्रम पत्रिकेमध्ये आणि सूत्रसंचालकाच्या कार्यक्रम पत्रिकेमध्ये काय फरक आहे, तर कार्यक्रम पत्रिकेमध्ये फक्त कार्यक्रमाची नावे असतात. सूत्रसंचालकाच्या कार्यक्रम पत्रिकेमध्ये कार्यक्रम पुढे नेण्यासाठी जे जे बोलावं लागतं, सर्वच्या सर्व छोट्या मोठ्या गोष्टी त्याने शब्द न शब्द लिहिलेल्या असतात. तुम्हाला परीक्षेमध्ये क्वेश्चन 4C मध्ये अशाच प्रकारची सूत्रसंचालकाची कार्यक्रम पत्रिका लिहायची आहे. मग तुम्ही या ठिकाणी काय लिहायचं आहे, तर कार्यक्रम पुढे नेण्यासाठी तुम्हाला जे जे बोलावं लागेल त्या सर्व गोष्टी तुम्ही त्या ठिकाणी लिहायच्या आहेत. तुम्ही कार्यक्रमाचं सूत्रसंचालन जर करत असाल तर ऑडियन्ससमोर तुम्ही बोलत असता, परंतु ॲक्च्युली तुम्ही कागदावर लिहिलेलं असतं. जसं या ठिकाणी मी तुम्हाला काय बोलायचं हे सविस्तर या ठिकाणी लिहिलेलं आहे. फक्त हे वाचून दाखवण्याऐवजी मी कॅमेऱ्यामध्ये पाहून बोलत आहे. तुम्हाला देखील अँकरची भूमिका करत असताना हेच करायचं आहे. जे तुम्ही बोलता ते सर्वच्या सर्व तुम्ही कागदावर लिहून ठेवायला पाहिजे. आणि तुम्हाला परीक्षेमध्ये उत्तर म्हणून हेच करायचं आहे 4 मार्क्ससाठी. चला तर मग परीक्षेमध्ये यासाठी कसा प्रश्न येईल ते पाहूयात. मित्रहो पहा, या ठिकाणी आपण सूत्रसंचालकाची कार्यक्रम पत्रिका असं घेतलेलं आहे. क्वेश्चन 4C मध्ये तुम्हाला प्रश्न असेल. आपण प्रश्न घेतला इथे डायरेक्ट अगोदर प्रश्न वाचूया आणि नंतर या प्रश्नाचं उत्तर आपण लिहिणार आहोत. म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत आणि काळजीपूर्वक पहा. शिवाय व्हिडिओच्या शेवटी सूत्रसंचालकाची कार्यक्रम पत्रिका लिहिण्यासाठी म्हणजेच कॉम्पेअर स्क्रिप्ट लिहिण्यासाठी तुम्हाला आणखी एक ॲक्टिव्हिटी दिलेली आहे. म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. चला तर मग हा प्रश्न वाचूया. द ॲन्युअल सोशल फंक्शन ऑफ युअर ज्युनियर कॉलेज विल बी हेल्ड नेक्स्ट वीक इन युअर कॉलेज कॅम्पस. यू आर सिलेक्टेड टू कॉम्पेअर द इनॉग्युरेशन फंक्शन ऑफ द प्रोग्राम. काय म्हटलेलं आहे, पुढील आठवड्यामध्ये तुमच्या कॉलेजमध्ये ॲन्युअल सोशल फंक्शन होणार आहे आणि त्यासाठी कॉम्पेअर म्हणून सूत्रसंचालक म्हणून तुमची निवड करण्यात आलेली आहे. त्या कार्यक्रमाच्या उद्घाटनाचं सूत्रसंचालन करण्यासाठी प्रिपेअर अ स्क्रिप्ट फॉर द सेम विथ द हेल्प ऑफ द फॉलोइंग पॉईंट्स. त्यासाठी तुम्हाला एक हस्तलिखित कार्यक्रम पत्रिका तयार करायची आहे आणि त्यासाठी खालील मुद्दे वापरायचे आहेत. पहा, मुद्दे वाचूया. इंट्रोडक्शन, वेलकमिंग द गेस्ट्स, लाइटिंग द ट्रॅडिशनल लॅम्प, इनॉग्युरेशन ऑफ द ॲन्युअल फंक्शन, कीनोट ॲड्रेस, फिलिसिटेशन ऑफ सक्सेसफुल स्टुडंट्स, चेअरपर्सन्स ॲड्रेस आणि वोट ऑफ थँक्स. अशा प्रकारचे हे मुद्दे आहेत. हे मुद्दे म्हणजे कार्यक्रमाचे टप्पे आहेत. या प्रत्येक मुद्द्यामध्ये तुम्ही काय करणार आहात, तुम्ही काय बोलणार आहात हे तुम्हाला उत्तर म्हणून लिहायचं आहे. आपण हे सगळे मुद्दे घेतलेले आहेत. फक्त आपण काय केलेलं आहे, लाइटिंग द ट्रॅडिशनल लॅम्प आणि इनॉग्युरेशन ऑफ द ॲन्युअल फंक्शन या दोन्हींचा मिळून एक मुद्दा केलेला आहे. कशामुळे, कारण मित्रो उद्घाटन हे द्वीप प्रज्वलन करूनच होत असतं, म्हणून हे दोन्ही एकत्र आपण घेतलेले आहेत. बाकी सगळ्याच्या सगळ्या गोष्टी आपण घेतलेल्या आहेत. चला आता याचं उत्तर आपण पाहूया. पहा, आपल्या
या स्क्रिप्टचं टायटल आपण घेतलेलं आहे ॲन्युअल फंक्शन ऑफ LBD कॉलेज नागपूर. LBD कॉलेज हे आपण काल्पनिक कॉलेज घेतलेलं आहे. तुम्ही कोणतंही कॉलेज या ठिकाणी लिहू शकता. चला आता कार्यक्रम सुरू होतो आहे आपला. आता उद्घाटन आपल्याला करायचं, इकडे तिकडे फिरून चालणार नाही. तर सुरुवातीला आपल्याला कार्यक्रमाचं इंट्रोडक्शन, या इंट्रोडक्शनमध्ये स्वतःचा परिचय, कार्यक्रम कशाचा आहे ते आणि पाहुण्यांचं स्वागत, या 3 गोष्टी कराव्या लागतात, हे लक्षात ठेवा. चला इंट्रोडक्शनमध्ये आपण काय करणार आहोत पाहूयात. स्टुडंट्स, लेडीज अँड जेंटलमॅन, आय एम रवींद्र साठे. ऑन बिहाफ ऑफ LBD कॉलेज I heartily welcome all of you in this annual function. पहा इथे स्वतःचा परिचय दिला आहे कॉम्पियरने रवींद्र साठे म्हणून, आणि त्याचबरोबर कॉलेजचं नाव, कॉलेजचा ॲन्युअल सोशल फंक्शन आहे त्याचा देखील उल्लेख केलेला आहे, आणि सुरुवातीला काय केलेलं आहे, वेलकम देखील केलेलं आहे. या 3 गोष्टी या ठिकाणी केलेल्या आहेत. आणखी एक वाक्य लिहिलेलं आहे आपण पहा, लेट अस सेलिब्रेट दिस टुगेदर. चला तर हा कार्यक्रम एकत्र साजरा करूयात. हा झाला पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा काय आहे, वेलकमिंग द गेस्ट, पाहुण्यांचं स्वागत. तो कसा आपण हँडल केला आहे पहा. अँड विथ अस टू टेक पार्ट इन आवर जॉयज इज द वेल नोन मराठी ॲक्टर सयाजी शिंदे सर. आणि आपल्यासोबत आपल्या आनंदामध्ये सामील होण्यासाठी प्रसिद्ध मराठी ॲक्टर सयाजी शिंदे सर आपल्यासोबत आहेत. I request the president of our institution, Honorable Vijay Sharma sir, to welcome the guest with a bouquet. मी आमच्या संस्थेच्या अध्यक्षांना विनंती करतो की त्यांनी सयाजी शिंदे सरांचं स्वागत करावं. अशा प्रकारे आपण स्वागताच्या संदर्भात बोललेलो आहोत. आणि हे स्वागत केल्यानंतर आपण प्रेसिडेंटचे आभार देखील मानलेले आहेत, ते कंसामध्ये लिहिले आहे आपण, थँक्यू सर. चला पुढील मुद्दा पाहूयात. पहा तिसरा मुद्दा आहे लाइटिंग द ट्रॅडिशनल लॅम्प अँड इनॉग्रेशन ऑफ द फंक्शन. दीप प्रज्वलन आणि त्याचबरोबर कार्यक्रमाचं उद्घाटन, हे 2 मुद्दे या ठिकाणी आपण घेतलेले आहेत. मे आय रिक्वेस्ट ऑल द डिग्निटरीज अँड गेस्ट्स टू लाईट द होली लॅम्प अँड इनॉग्रेट दिस फंक्शन. आपण विनंती केलेली आहे सर्व मान्यवरांना, त्यांनी दीप प्रज्वलन करावं आणि कार्यक्रमाचं उद्घाटन करावं असं आपण या ठिकाणी म्हटलेलं आहे. आता दीप प्रज्वलन तिकडे होतं आहे, त्यानंतर आपल्याला पुन्हा बोलायचं आहे. आय अगेन वेलकम ऑल द गेस्ट प्रेझेंट हिअर अँड ऑन बिहाफ ऑफ द चेअरपर्सन ऑफ दिस प्रोग्राम डिक्लेअर दिस फंक्शन इनॉग्रेटेड. आता पुन्हा एकदा पाहुण्यांचं स्वागत केलेलं आहे आणि अध्यक्षांच्या वतीने कार्यक्रमाचं उद्घाटन झाल्याचं आपण घोषित केलेलं आहे. चला आता पुढील मुद्दा पाहूयात. तो आहे की नोट ॲड्रेस, प्रमुख पाहुण्यांचं भाषण. याच्या संदर्भात आपण काय करतोय पहा. अँड नाऊ विथ अ बिग राऊंड ऑफ अप्लॉज मे आय रिक्वेस्ट सयाजी शिंदे सर टू गाईड आवर स्टुडंट्स. आणि आता टाळ्यांच्या गडगडाटामध्ये मी प्रमुख पाहुणे सयाजी शिंदे सरांना विनंती करतो की त्यांनी आमच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करावं. आणि मग यांनी भाषण केल्यानंतर त्यांचे आभार. थँक्यू सर फॉर युअर एक्झिलरेटिंग स्पीच. तुमच्या आनंददायी भाषणाबद्दल आभारी आहे. चला पुढील मुद्दा पाहूया. फिलिसिटेशन ऑफ सक्सेसफुल स्टुडंट्स. आता यशस्वी विद्यार्थ्यांचं अभिनंदन करण्याचा कार्यक्रम आहे. तो सुद्धा प्रमुख पाहुण्याच्या हस्तेच होईल, म्हणून जवळपास वरच्या लाईनसारखीच ही पण लाईन येईल. नाऊ मे आय रिक्वेस्ट ऑनरेबल गेस्ट सयाजी शिंदे सर टू फिलिसिटेट आवर ब्रिलियंट स्टुडंट्स. आता ऑनरेबल गेस्ट सयाजी शिंदे सरांना मी विनंती करतो की त्यांनी आमच्या गुणी विद्यार्थ्यांचं अभिनंदन करावं. चला पुढील मुद्दा पाहूयात. प्लीज गिव्ह देम अ बिग राऊंड ऑफ अप्लॉज. जेव्हा हा सत्कार होतोय तेव्हा आपण टाळ्या वाजवा म्हणून रिक्वेस्ट करायची आहे. चला पुढील मुद्दा पहा. चेअरपर्सन्स ॲड्रेस. आता अध्यक्षांचं भाषण होणार आहे. नाऊ मे आय कॉल अपॉन आवर रिस्पेक्टेड चेअरपर्सन शर्मा सर टू गाईड द स्टुडंट्स. आता आमचे रिस्पेक्टेड शर्मा सर आहेत, संस्थेचे अध्यक्ष, कार्यक्रमाचे अध्यक्ष. त्यांना विद्यार्थ्यांना गायडन्स करण्यासाठी रिक्वेस्ट केलेली आहे. चला पुढील मुद्दा पाहूया. वोट ऑफ थँक्स. कार्यक्रम आपला संपलेला आहे, आता आपल्याला फक्त आभार मानायचे आहेत. फ्रेंड्स, वी आर ऑनर्ड टुडे दॅट वी हॅव सच ब्युटिफुल पर्सनॅलिटीज टू गाईड अस. मित्र हो,
आपला खरोखर आज सन्मान झालेला आहे की इतकी चांगल्या व्यक्ती आपल्याला गायडन्स करण्यासाठी या ठिकाणी उपस्थित आहेत. सयाजी शिंदे सर अँड विजय शर्मा सर, त्या दोन व्यक्ती सयाजी शिंदे सर आणि विजय शर्मा सर आहेत. आय वुड लाईक टू थँक बोथ ऑफ देम फॉर इल्युमिनेटिंग आवर प्रोग्राम. मी त्या दोघांचे देखील आभार मानतो, कारण त्यांच्यामुळे आमचा हा कार्यक्रम साजरा झाला, प्रकाशमान झाला. I also thank all guests, principal of our college, teachers and students for helping us in making this function a grand success. आणि यानंतर प्राचार्यांचे आभार मानलेले आहेत, शिक्षकांचे, विद्यार्थ्यांचे, या सर्वांनी आपल्याला हा कार्यक्रम यशस्वी करण्यामध्ये मदत केलेली आहे आणि म्हणून हा कार्यक्रम यशस्वी झालेला आहे, म्हणून त्यांचे देखील आभार मानलेले आहेत. मित्रो, अशा प्रकारे आपल्या कॉलेजमध्ये झालेली सोशल गॅदरिंग या कार्यक्रमाची सूत्रसंचालकाची स्क्रिप्ट आपण लिहिलेली आहे. आता तुमच्यासाठी आणखी एक ॲक्टिव्हिटी आहे. तुम्ही या ठिकाणची सूचना सविस्तर वाचा आणि याची स्क्रिप्ट कॉमेंट बॉक्समध्ये लिहा. चला ही सूचना पाहूया. इमॅजिन दॅट यू आर अ कॉम्पेअर ऑफ अ मेरिटोरियस स्टुडंट्स फेलिसिटेशन सेरेमनी ऑफ युअर ज्युनियर कॉलेज. तुमच्या ज्युनियर कॉलेजमध्ये आदर्श किंवा गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार ठेवलेला आहे. त्या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन तुम्हाला करायचं आहे. राईट अ स्क्रिप्ट ऑफ द सेम बाय यूजिंग द फॉलोइंग पॉईंट्स. खालील पॉईंट्स वापरून तुम्हाला त्याची स्क्रिप्ट लिहायची आहे. पहा मुद्दे काय आहेत. इंट्रोडक्शन, लाइटिंग द लॅम्प, वेलकमिंग द चीफ गेस्ट. आता हे सारखेच मुद्दे आहेत, म्हणून कोणत्याही कार्यक्रमासाठी आपल्याला प्रश्न आला तर घाबरून जायचं काहीच कारण नाही, कारण मुद्दे सारखेच आहेत. इंट्रोडक्टरी स्पीच, त्यानंतर फेलिसिटेशन ऑफ मेरिटोरियस स्टुडंट्स, रेप्रेझेंटेटिव्ह स्पीचेस ऑफ मेरिटोरियस स्टुडंट्स, विद्यार्थ्यांची भाषणं, त्यानंतर स्पीच ऑफ द चेअरपर्सन आणि वोट ऑफ थँक्स. अशा प्रकारे सारखेच मुद्दे असतात, म्हणून कोणताही कार्यक्रम असला तर थोडाफार त्यामध्ये बदल करायचा आहे आणि या मुद्द्यानुसार, मुद्द्यासहित, लक्षात ठेवा, मुद्द्यासहित तुम्हाला या ठिकाणी लेखन करायचं आहे, कारण ते मुद्दे म्हणजे ती कार्यक्रम पत्रिका आहे आणि बाकीचं जे तुम्ही लिहिताय हे तुम्ही काय करता त्याची माहिती आहे. आशा करतो की व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. व्हिडिओ आवडला असल्यास त्याला लाईक करा, आपल्या मित्रांसोबत व्हिडिओ शेअर करा आणि चॅनलवर पहिल्यांदाच आलेले असल्यास चॅनलला सबस्क्राईब करून बाजूची घंटीसुद्धा दाबा. आणि मित्र, तुम्हाला परीक्षेसाठी शुभेच्छा. आणि या ठिकाणी दिलेले हे 2 व्हिडिओज अवश्य पहा. भेटूया असेच पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत हॅव अ गुड डे. थँक्यू.